अमरावती से खबर। गनौजा देवी गांव की गनौजा देवी प्रसिद्ध अमरावती के भातकुली तहसील के गनौजा देवी गांव में गनौजा देवी ये नाम पड़ा। महाराष्ट्र के कोल्हापुर की महालक्ष्मी और अमरावती की गनौजा देवी गांव की गनौजा देवी प्रसिद्ध है। इस गांव में लाखों के भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं। इस मंदिर की पुजारी पद्माकर सत्रे गुरुजी, इस मंदिर के व्यवस्थापक अध्यक्ष पक्षकार केवले, उपाध्यक्ष किशोर गोनरकर, सचिव बाला साहब देशमुख, कोषाध्यक्ष ठाकुर जी लड्डा व प्रबंधक अनिल इसड। वंदे भारत न्यूज से सचिन मून की रिपोर्ट। पद्माकर बापूराव सत्रे, गणोजा देवी महालक्ष्मी संस्थान। मला इथे 40 वर्षे झालेत। तसेच गणोजा देवीचा इतिहास जो आहे, गणभक्त होता तो नेहमी वाऱ्या करायचा आणि कोल्हापूरला वाऱ्या करायचा आणि थकल्यानंतर त्याला देवीने दृष्टांत दिला की ज्या ठिकाणी पाठीमागे वळून पाहशील त्याच ठिकाणी मी थांबेल। आणि त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं आणि देवी इथे स्वयंभू प्रगट झाली। आणि इथे पिढी नदी आहे, या पिढी नदी आहे, इथे सगळं जंगल होतं, मोकळं होतं। आणि त्या याच्यामध्ये त्यांनी पाठीमागून, त्याच्या मनामध्ये असं काही विचार नव्हता की आपल्या पाठीमागे देवी आहे, पण त्यांनी पाठीमागे वळून पाहिल्यानंतर देवी इथे स्वयंभू प्रकट झाली। आणि कार्यक्रम जे होतात आमच्या इथे, नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून कार्यक्रम चालू होतो। जे नवरात्र देवीचा घट बसतो आणि कीर्तन, काय म्हणतात त्याला, भागवत सप्ताह, हे सगळे कार्यक्रम असतात त्या 7 दिवसामध्ये। आणि नंतर मग मार्गशीर्ष पौर्णिमामध्ये देवीची यात्रा असते। आणि त्या दिवशीचं महत्त्व असं आहे की त्या दिवशी मार्गशीर्ष म्हणजे डिसेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ती आलेली आहे, मार्गशीर्ष पौर्णिमेला। तर ती आलेली आहे त्या दिवशी, म्हणजे इथे आल्यानंतर आल्यामुळे इथे यात्राचा उत्सव साजरा केला जातो। तो 7 दिवस यात्रा असते आणि गावामध्ये पालखी घेऊन, इथे देवी आहे दुसरी अशीच आहे मूळ स्वरूपात, आणि तिला पालखी घेऊन ती गावामध्ये पूर्ण मिरवणूक काढली जाते। आणि असा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी भंडारा असतो। लोकसंख्ये खूप लोक येतात दर्शनाला, ओटी वगैरे भरतात, असा एक देवीचा महात्म्य आहे। हा इंटरव्यू दूर आलो पकडे। तुमचं नाव? मी अनिल रामकृष्ण इसळ, मी इथे व्यवस्थापक म्हणून आहो। आणि हे खूप पुरातन मंदिर आहे आपलं, कमी जास्त 500-600 वर्ष झाले असतील। आणि हे भक्ताच्या मागे आलेली कोल्हापूरची देवी आहे। आणि त्या भक्ताला प्रसन्न झाल्यामुळे ती इथं आली, आणि इथपर्यंत आल्यावर त्या भक्ताचं गाव इथून जवळच होतं। तर इथं आल्यानंतर देवीनं म्हटलं होतं का तू मागे गणोरी। तर मग इथं आल्यानंतर भक्ताला वाटलं आता आपलं गाव एकदम जवळच आलेलं आहो, तर होऊ शकते माऊली आहे का नाही, म्हणून इथं मागं वळून पाहिलं। त्यामुळे मग देवी इथेच थांबली आणि त्याला म्हटलं गणुजा, म्हणून गणोजा हे नाव पडलंय गावाचं। म्हणून गणोजा देवी असं ओळखलं जाते। आणि वर्षातून 2 मोठे उत्सव होतात इथे। एक नवरात्र उत्सव, त्यावेळेस लाखो भाविक येतात देशातून, बाहेर ठिकाणून, परराज्यातून। आणि दुसरा होता आपला दत्त जयंती, डिसेंबर मध्ये, तो यात्रोत्सव असतो। आणि त्या यात्रोत्सवामध्ये आपला एक भंडारा असतो खूप मोठा, आजूबाजूच्या गावातील सगळं पंचक्रोशीतील लोक येऊन येते। हो, बंद गाव आणि आजूबाजूची गाव पण, आणि सर्वजण प्रसादाचा लाभ देतात। हे आपले खास उत्सव इथले 2 आहेत। आणि हे ट्रस्ट आहे, अध्यक्ष आहेत प्रभाकररावजी केवले, सचिव आहे श्री बाळासाहेब देशमुख,
आणि ते स्थानिक लेवलचे आहे, त्यामुळे इथला कारभार तेच पाहतात. म्हणजे गावामध्ये देवी आहे आणि गावाचं वातावरण सुद्धा खूप चांगलं आहे या हो गावाचं, हो. आहे ना? तर हो. गावाबद्दल काय सांगाल तुम्ही लोकांना? गावाबद्दल म्हणजे जे काही आपले देवस्थानचे कार्यक्रम असतात, हा, हा. सगळं गाव एक मिळून त्याच्यात सहभाग घेतात अच्छा अच्छा. आणि कार्यक्रम चांगला आनंदाने व्यवस्थित पार पाडतात. हरिपाठ असतो, संध्याकाळला हरिपाठ असतो रोज हम्म. आणि कीर्तन वगैरे मग ते आपल्या भागवत सप्ताह आहे ते नवरात्रामध्ये असतंच. अच्छा अच्छा. भागवत सप्ताह कीर्तन हम्म. काही मन आपलं जे आपण जे म्हणतो समाज प्रबोधनावर ते पण कार्यक्रम घेतले जातात. हो का? हो.